अनेक वारकरी या पंढरीला आपलं माहेर समजतात आणि त्या दिशेने चालायला लागतात। आज आषाढी एकादशी आणि याच आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी त्यांच्या माहेरी म्हणजेच या पंढरी नगरीमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लाखोच्या संख्येने जे भाविक आहेत ते या पंढरी नगरीमध्ये दाखल झालेत आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी। या ठिकाणी सातत्याने पायी दिंडी करून हे या ठिकाणी दाखल झालेत आणि असं होत असतानाच अनेक जे आहेत ते वारकरी महिला देखील यात सहभागी झाल्यात। त्यांना पायी दिंडी शक्य नाही, त्या या ठिकाणी वाहनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रवास माध्यमातून या ठिकाणी पोहोचल्या आणि आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी त्या सज्ज झालेल्या आहेत। या संपूर्ण ज्या महिला आहेत त्या सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात नेमकं त्यांनी हा पंढरपूर पर्यंतचा प्रवास हा कसा केला आणि का केला। माऊली कुठून आला? आम्ही पाच पंढरीवरून नाही 5 पंढरीवरून आलेले आहो। मच्छी मार आम्ही लोक आहो, पण वाडीसाठी आलेलो आम्ही आषाढी वाडीला। किती जण आलात? आम्ही 100 माणसं आहो। कधी निघाला होता आणि कधी आळंदीवरून निघाले, तिथून पायी आलात का? पायी आला? पायी वाडी करतो आम्ही ना, सर्व इतक्या दिवसाची पायीवारी करून तुम्ही आज पंढरपूर मध्ये दाखल झालात, काय भावना आहे? आम्हाला आनंद लुटायसाठी आनंदासाठी आलो आम्ही। आम्हाला आनंद वाटते, जन्मीचा आनंद वाटते, इथे असा आनंद लुटायचा। इतका मोठा सोहळा आहे आणि आजच्या या पवित्र दिवशी तुम्हाला चंद्रभागेचे स्नान असेल किंवा विठुरायाचं दर्शन असेल, जवळून अनुभवता आलं, पंढरीत येता आलं, त्याबद्दल काय वाटतं? आम्हाला चंद्रभागे स्नान केलं ना, पांडुरंगाचं इथून दर्शन आम्हाला पोहोचला, असा आहे, आनंद वाटते। एवढं दर्शन झालं? दर्शन पांडुरंग आमच्या सोबत होता, माऊली सोबत होती ना, म्हणून आता माऊली येणार इथे चंद्रभागेत पाय दुका नेला, म्हणून तिथं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता चंद्रभागेत वरून आलेलो आहोत। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी यांनी पूर्ण प्रवास जो आहे तो या पायी दिंडीचा पूर्ण केलाय। अजून काही महिला आपल्या सोबत आहेत ज्या मुंबईवरून या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत हा सोहळा अनुभवण्यासाठी। कुठून आलात तुम्ही? आम्ही पनवेल वरून आलो। कधी निघाला होता? काल सकाळी 7 ला निघालेलो, तर इथं 5 वाजेपर्यंत पोहोचलो आम्ही। काय वाटलं, काय कारण वाटलं एकंदरीत या ठिकाणी येण्यासाठी? म्हणजे माऊलीने आम्हाला बोलवलं म्हणून इथपर्यंत येऊन आम्ही पोहोचलो। खूप छान वाटतंय, खरं इथपर्यंत आलोय, मस्त पहिल्यांदा वारी केली आहे मी, तर त्याचा आनंद म्हणजे वेगळाच वाटतो मला। काय भावना आहेत एकंदरीत? इतका जनसमुदाय, अर्थात इतकी गर्दी मुंबईच्या माणसांना नवी नाही, मात्र ही जी वारी आहे ती भक्तीची वारी आहे। संपूर्ण वारकरी जे आहेत ते या ठिकाणी सर्व एक कोणत्या जाती धर्मातले नाहीत, ते माऊली आहेत। काय वाटतं? नाही, बघून खूप आनंद होतो ह्या सगळ्या लोकांना बघून, म्हणजे त्यांच्या भावना आमच्या भावना सगळं एकत्र पांडुरंगांच्या चरणी अर्पण होत आहेत ना, ते बघून खूप छान वाटतंय मला तरी। काय एकंदरीत अनुभव होता हा संपूर्ण प्रवास तुम्ही करत मुंबईतून इथं आलात आणि का वाटलं तुम्हाला का इथं यावं? नाही, अनुभव तर खूप छान आहे, म्हणजे आम्ही तिथून निघाल्यापासून भजन वगैरे करत इथपर्यंत आलो, त्याचा अनुभव खूप छान होता। तुम्ही कुठून आला? आम्ही पनवेलवरूनच आलोय। बरोबर, मग आमची खूप इच्छा होती यायची, जवळजवळ 40 वर्षापासून आम्हाला ही वारी करायची होती, संसारातून काय जमतच नव्हतं। तुम्हाला वेळ मिळाला, खरं तर पहिली वारी आहे तुमची झाली, आता सुना आल्या, मग आता आम्हाला वेळ भेटला, मग ही माझी पहिलीच वारी आहे। काय अनुभव होता तुमच्या पहिल्या वारीतला, ज्या वारीबद्दल ऐकलं होतं, पाहिलं होतं, त्याच साक्षात अनुभव? असा अनुभव आहे की कितीतरी गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत, त्या आता बघायला मिळाल्या, तर आता वाटतंय की असं नेहमीच यावं इथं। माऊली कुठून आलं? आम्ही पुण्यावरून पुण्यातून आलं। किती जण आहात? आम्ही बस अच्छा, म्हणजे तुम्ही गाडीने आलात? काल दर्शन झालं? नाही, दर्शन नाही झालं। काय भावना इतक्या पवित्र दिवशी या पंढरी नगरीमध्ये तुम्ही आहात आणि संपूर्ण जो हा सुख सोहळा आहे तो या ठिकाणी अनुभवताय, काय भावना आहे? लय भारी, पहिल्यांदा दुसरं काय बोलतात नाही येत, एवढं भारी वाटलं, मस्त। काय काय पाहिलं ते पंढरपूर मध्ये दाखल झाल्यापासून? काय काय पाहिलं? गोपाळपूर बघितलं, आणि हे एवढे असं कुठंच नाही, एवढं बिना बोलवलं तर येत नाहीत, आज बिना बोलवता एवढे आज माणसं पब्लिक आहे, मोठा आनंद वाटतो खूप। पहिलीच बार आले मी आता, असं येऊन गेले बरोबर दिंडी सोबत पहिलीच बार आले आता येऊशी वाटेल परत पुढच्या येऊशी वाटतंय, माहेर आहे आमचं माहेर। एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत, आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी आल्यात। माऊली कुठून आला तुम्ही? आम्ही पण पनवेलवरूनच आलोय,
पण आम्हाला आई वडील नाही, पण आमच्या आई वडील आम्हाला इथे मिळाले. माहेर आहे आमचं, आमचे डोळे भरून आले आमचे. नाही नाही, मी 7-8 वाऱ्या केल्या. तुमच्या डोळ्यात आज अश्रू आहेत खरं. माझे आई वडील भेटले मला, बास मला नाही बोलायचं. दर्शन झालं का? दर्शन झालं इथून, माऊलींचं दर्शन. काय वाटतंय सर्व वारकरी जे आहेत ते लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व या ठिकाणी देवापर्यंत माऊलीच असतात, इथे कोणताही भेद नाही. तर एकंदरीत हे सर्व वातावरण पाहून काय वाटतं? खूप आनंद. सांगते ना, सांगण्यासारखं नाहीच माझ्याकडे, काही नाही, उत्तरच नाहीये. माझे आई वडील लहानाचे सगळ्यांच्याच आहेत, सगळे माऊली आहेत माझे, बास नाही दुसरं बोलू शकत. खरं तर या माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ते आनंदाचे अश्रू आहेत. अर्थात हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी अनुभवल्यानंतर त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते बऱ्याचशा गोष्टी सांगून जात आहेत की नेमका हा सोहळा काय आहे. तुम्ही कुठून आला? आम्ही रायगड मधून. काय वाटतं इतका मोठ्या प्रमाणावर हा सोहळा अनुभवायला मिळाला आज? चांगलं वाटतंय आम्हाला. माऊली भेटली म्हणजे आमचा आई वडील भेटला. रायगड मधून आले, हे आमचं माहेर आहे. आम्ही दरवर्षी वारी करता, तशी वर्षाप्रमाणे आम्ही आलेले आहोत. पण आम्हाला चंद्रभागी दिसली, पुंडलिक दिसला, अजून मग आमचा पांडुरंग दिसलाय ना, त्यापासून आम्ही इथं बसल्या. जगात खरं तर लोक स्वार्थ आणि पैशाच्या मागे पळतात, इथे फक्त देवाच्या नावाने जे आहेत ते अनेक वारकरी चालत असतात. काय वाटतं? काय नाही, आम्हाला असा आनंद भरलाय. असं आहे, दुसरं काय वाटत नाही. आम्हाला नाही घरची आठवण, आमच्या संसाराची आठवण, आम्हाला नाही मुलांची याद. आम्हाला कधी आमचं या काय, माझं माहेर पंढरे गाव ग, मला वाटत माहेरी राव. माझं माहेर पंढरे गाव ग, मला वाटत माहेरी राव. खरं तर जगात मला तुम्हाला विचारायचं, जगात इतका स्वार्थ आहे, लोक पैसा आणि स्वार्थाच्या मागे पळतात, मात्र वारीत असं काहीच नसतं. या ठिकाणी सगळे माऊली आहेत. काय वाटतंय? भगवंतावर भाव पाहिजे. वारीमध्ये वारीत करत असताना आपला देवावर विश्वास पाहिजे, देवावर भाव पाहिजे, तर आपल्याला देव भेटेल. दर्शन झालं का तुम्ही? दर्शन झालं नाही झालं, आम्ही आता वारी केली. सोहळा ऐकला होता, पाहिला होता, आज अनुभवायला मिळाला. अनुभवाला ना, मी स्वतः 30 वर्ष वारी करतोय आणि वारी करत असताना आनंद लाभतो, मनाला शांती लाभते. तुम्ही खरं तर पायवारी करत आलात या ठिकाणी, आळंदीवरून या ठिकाणापर्यंत पोहोचलात. कसा होता तुमचा एकंदरीत पायवारीतील प्रवास? चांगला होतो. पायी वारीत माऊलीची वारी करत असताना माऊली सकाळी 6 वाजता निघते, त्यावेळेस आमच्या दिंडीमध्ये फरताले दिंडी क्रमांक 9, आमच्या दिंडीमध्ये रीतसर नियमित परमार्थानुसार रीतसर मालिका चालू असतात. पहिली मालिका, दुसरी मालिका, असे 7 मालिका वासुदेव, पांगुळ, गवळणी नेहमीप्रमाणे मालिका चालू असतात. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा जो सोहळा आहे या ठिकाणी आपल्याला आनंद उत्सव जो आहे तो या सोहळ्यात पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी संपूर्ण वातावरण जे आहे ते उत्साहाचं असल्याचं दिसून येतं. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पंढरपूर.